विभागीय क्रीडा संकुलातील त्रुटी दूर करणं, खेळाच्या आणि खेळाडूंच्या विकासासाठी मैदानांची उभारणी करणं, निधीची तरतूद करून योग्य विनियोग करणं अशा अनुषंगानं आज आमदार अमल महाडिक आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी विभागीय क्रीडा संकुलाला भेट दिली। इथल्या मैदानांची पाहणी करून जिल्हा नियोजन समितीतून विभागीय क्रीडा संकुलाच्या विकासासाठी 195 कोटी रुपये मंजूर करण्याबाबत चर्चा केली। कोल्हापूर जिल्ह्यातून उच्च दर्जाचे खेळाडू घडवण्यासाठी त्यांना उत्तम दर्जाच्या पायाभूत सेवा सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा पातळीवर प्रयत्न सुरू आहेत। त्याचाच एक भाग म्हणून आमदार अमल महाडिक यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांच्यासोबत आज विभागीय क्रीडा संकुलाची पाहणी केली। छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात 195 कोटीचा सुधारित आराखडा राबवला जाणार आहे। त्यासाठी कामांचा प्राधान्यक्रम ठरवून वस्तुनिष्ठ माहिती घेण्यासाठी आज या दोघांनी क्रीडा संकुलाचे उपसंचालक सुहास पाटील यांच्यासोबत प्रत्येक मैदानाची पाहणी केली। नवीन रनिंगचा ट्रॅक आपण या क्रीडा संकुलमध्ये करतोय। जुन्या ज्या त्रुटी आहेत त्या पूर्ण करण्यासंदर्भात कलेक्टर महोदयांना विनंती केलेली आहे। क्रीडा अधिकारी पण सगळे सक्षमरित्या या संदर्भात या ठिकाणी बैठकीत होते, आज भेट दिलेली आहेत। मग टेनिस कोर्टचा विषय असेल, इंडोर्समधल्या ज्या फॅसिलिटीज असतील, शूटिंग रेंजचा विषय असेल, स्विमिंग पूलचा विषय असेल आणि इतर वेगवेगळे विषय आणि भविष्यात येणाऱ्या नवीन ज्या क्रीडाच्या सुविधा आपल्या कोल्हापूर शहरासाठी आणायच्यात, नवीन हॉस्टेल बांधायचे, जे कोल्हापूरमध्ये जे खेळाडू येतात त्यांच्यासाठी त्यांच्या सुविधा पूर्ण करण्यासंदर्भामध्ये असे वेगवेगळे विषय घेऊन आज इथं भेट दिलेली आहे। नक्कीच येणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत या विषयावरती चर्चा होईलच आणि निधी पण जास्तीत जास्त आणण्याचा प्रयत्न आमचा या ठिकाणी असणार आहे। 400 मीटर सिंथेटिक ट्रॅक, फुटबॉल मैदान, स्टेडियमची भिंत आणि बैठक व्यवस्था, 300 AC नॉन AC रूम्स असणारी इमारत, खेळांच्या सुविधांसाठी इंडोर हॉल, 2000 आसन क्षमता असणारं लॉन टेनिस मैदान, कबड्डी, खो खो, व्हॉलीबॉल, बास्केटबॉल मैदान, वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यासाठीचा हॉल आणि 300 बेडचं वसतिगृह कोल्हापूरच्या विभागीय क्रीडा संकुलात साकारलं जाणार आहे। विविध खेळांचं प्रशिक्षण देणारी बहुउद्देशीय इमारत, स्पोर्ट्स सायन्स सेंटर यासह अन्य सुविधांची आणि यंत्रसामग्रीची माहिती आमदार अमल महाडिक आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी घेतली। या दरम्यान जलतरण तलावाची उभारणी तांत्रिकदृष्ट्या योग्य झाली नसल्यानं कंत्राटदार आणि वास्तुविशारद यांच्याकडून 1.5 कोटीची वसुली करण्याबाबत नोटीस पाठवल्याचं क्रीडा उपसंचालक सुहास पाटील यांनी सांगितलं। यावेळी आंतरराष्ट्रीय नेमबाज तेजस्विनी सावंत, खेळाडू बाळासाहेब पोकारडे, अमृता कोकितकर, युवराज जाधव, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या सिरस, क्रीडा अधिकारी सुधाकर जमादार, स्नेहल जगताप, अधीक्षक वसंत पाटील, क्रीडा मार्गदर्शक राहुल केनिया, लिपिक बंडा पाटील उपस्थित होते।